हॅलो फ्रेंड्स, मराठी व्लॉग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजची आपली रेसिपी आहे आलू पराठा. अगदी इझी रेसिपी आहे. रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आलू पराठा बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी इथे थोडंसं पीठ चाळून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि थोडंसं तेल. आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, थोडं थोडं पाणी घालून. हे बघा, अशा पद्धतीचं आपलं पीठ झालं पाहिजे. हे आपल्याला 10 ते 15 मिनिट रेस्टसाठी ठेवायचं आहे. आता आपण आल्याचा तुकडा, मिरची, कोथिंबीर आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी थोडेसे जिरे घालणार आहे. लसूण, मिरची, आले आणि थोडीशी कोथिंबीर हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. जास्त बारीक नाही करायचं आपल्याला. इथे मी 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत. हे मॅशरने आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला हे बारीक वाटून घेतलेलं वाटण टाकायचं आहे. थोडंसं मीठ, थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये थोडासा चाट मसाला घातला आहे. चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर घातली तरीही चालते. थोडीशी कोथिंबीर टाकत आहे याच्यामध्ये आणि अगेन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला पराठा लाटण्यासाठी मी एक गोळा बनवून घेतला आहे आणि आपण पुरणपोळीमध्ये जसं पुरण भरतो उंडा तयार करून, तशा प्रकारेच आपल्याला याच्यामध्ये हे बटाट्याचं सारण भरायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे. आणि अगदी हळूवार आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. आता पराठा आपण भाजताना इथे तुम्ही बटरचा किंवा तुपाचा वापर करू शकता किंवा आपलं व्हेजिटेबल ऑइलही वापरू शकता. दोन्ही बाजूने आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. तूप लावल्यामुळे आपला पराठा एकदम क्रिस्पी बनतो. आता ही आपण एक पद्धत पाहिली. आता दुसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला पिठाचे 2 गोळे करून घ्यायचे आहेत आणि हे अशा प्रकारे लाटून घ्यायचे आहेत. आता याच्यात एका पुरीवर आपण ते सारण घ्यायचं आहे आणि जी दुसरी पुरी आहे आपली त्याने कवर करून घ्यायचं आहे व्यवस्थित. ह्या बाजूने व्यवस्थित मिटवून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने पराठा केल्यामुळे आपला पराठा खूप क्रिस्पी बनतो आणि हा पराठा लाटण्यासाठी सोपा जातो. याच्यामधून सारण जास्त प्रमाणात बाहेर येत नाही.
आणि खूप क्रिस्पी असा हा पराठा बनतो. तर या 2 पद्धती मी तुम्हाला सारण भरण्याच्या सांगितल्या. इथे मी पराठा एका प्लेटमध्ये सर्व करून घेतलेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. त्यामुळे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.